माझं नाव स्वराज बहिराम पोफळे. काय सांगशील? नाना विजयी झाले. आता तर नाना विजय झालेत. कसा झाला कार्यक्रम? बोललो होतो ना, गुलाल आमचाच असणार. आला की निवडून आमचा उमेदवार. जाळ आणि धूळ सोबतच. मग कसं ठरलं की ठरलं, गुलाल आपलाच. नाना निवडून आले, काय शुभेच्छा देणार? शुभेच्छा काय देणार तू? शुभेच्छा मागील तीन टर्म पासून आपले नाना निवडून येते. या वर्षी ते निवडून आले, म्हणजे आता तर रेकॉर्डच. काय नाव तुझं? स्वराज बहिराम पोफळे. नानाच्या विरोधात तर फार खासदार असतील, आमदार असतील यांनी फार मोठी ताकद लावली होती. अरे किती बी आमदार खासदार असू द्या, पण नानाला कोणी पाडू शकत नाही. नाना काय सांगाल? तुमच्या विरोधामध्ये खासदार असतील, आमदार असतील यांनी खूप मोठी ताकद लावली होती त्या ठिकाणी, तरी तुम्ही विजयी झाला. या ठिकाणी पैसा हारला, माणुसकी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिंकला. मी नाही जिंकलो, पण त्यांचा मात्र पैसा हारला. माझ्या विरुद्ध खूप पैशाचा वापर झाला, सर्व त्यांनी शक्तीपणाला लावली. परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आमचे मतदार हे 100% माझ्या बाजूने होते. त्यामुळं मला 100% खात्री होती की हा हॅट्रिक 3 टर्म हॅट्रिक माझी जनता, माझे कार्यकर्ते हे हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाही. मी सगळं श्रेय माझ्या कार्यकर्त्याला, भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला देतोय. विरोधकांना काय सांगाल? त्यांनी आमच्या नादी लागू नये. याच्या पुढे ते नादी लागले तर असंच होणार. त्यांनी आमच्या नादी लागू नये. कार्यकर्ते आमचे पेटून उठलेले आणि हे कुठपर्यंतही त्यांचा पाठलाग केल्याशिवाय सोडणार नाही. या विजयातून हे सिद्ध झालेलं आहे. पक्षाला बहुमत भेटलेलं आहे. पंचायत समिती कोणा झेंडा फडकणार आहे? भारतीय जनता पार्टी, झेडपी आणि पंचायत समिती दोन्हीकडेही. जनतेला काय शुभेच्छा देणार? ज्या मायमातांनी, आमच्या मतदार ज्येष्ठ नागरिकांनी आणि आमच्या तरुण फळींनी जे सहकार्य केलं, त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. कारण कोणी फार झालं तर एकदा, फार झालं तर दोनदा निवडून येतात. परंतु या मतदारांनी, आमच्या माय मावल्यांनी, माता भगिनींनी, ज्येष्ठांनी या ठिकाणी मला तिसऱ्यांदा निवडून दिलं. त्यांना हे सगळं श्रेय त्यांना जातंय असं मी या ठिकाणी समजतो. खरं तर ही निवडणूक एकतर्फी होणार होती, परंतु आदरणीय भुमरे साहेब, खासदार साहेब आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय विलास बाप्पू आमदार साहेब, खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आम्हाला या ठिकाणी मी मायबाप जनतेचे आभार मानतो. त्यांनी ही निवडणूक आमदार विरुद्ध, खासदार विरुद्ध पंचायत समिती म्हणजे कल्याण नाना होती. आणि एक छोटासा माणूस जो गोरगरीब जनतेचे अहोरात्र काम करतो, तळागाळापर्यंत काम करतो, या ठिकाणी मायबाप जनतेने आज खरोखर या ठिकाणी आमदार विरुद्ध कल्याण नाना, आणि आज कल्याण नानाला या ठिकाणी आज नानाचा विजय झाला. त्याच्याबद्दल आदरणीय कल्याण नाना गायकवाड यांच्या मित्रमंडळातर्फे कसले पंचायत समिती गणाचे आणि पिपरी गणाचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो. आणि आज नाना या ठिकाणी विजय झाले, याबद्दल मी सर्व आमदार मायबाप जनतेचे आभार मानतो. नानांचा आज या ठिकाणी विजय झाला. सर्व मतदारसंघातील मायबाप जनतेने आशीर्वाद नानांना दिला आणि सर्व मायबाप जनतेचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो. कारण की ही कचनेर गणाची जी निवडणूक आहे ही एक पंचायत समिती निवडणूक नसून एक आमदाराविरुद्ध पंचायत समिती सदस्य अशी निवडणूक झाली होती. आणि त्या ठिकाणी आमदार स्वतः समोरच्या उमेदवाराचा प्रचार करत होते, पण नानांच्या पाठीमागे सर्व जनता उभी असल्यामुळे नानांचा हा विजय झालेला आहे.